नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या वैध मापनशास्त्र, ज्याला लीगल मेट्रोलॉजी म्हणलं जातं, या विभागातील काही महत्त्वाच्या पदांबाबत एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे। या विभागातील तब्बल 146 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ही पदे कोणती आहेत, कोणत्या संवर्गात किती पदे आहेत आणि या निर्णयाचा विद्यार्थ्यांसाठी काय अर्थ होतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। ऑफिशियल डॉक्युमेंट, PDF आणि आर्टिकल मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। किंवा व्हिडिओच्या आधी जर तुम्हाला अपडेट मिळवायची असेल सर्वप्रथम तर studyflowupdates.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शैक्षणिक अपडेट्स वाचू शकता। मित्रांनो, हा निर्णय जो आहे मागे 10 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। या निर्णयाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना माहीतच नाहीये। तर बघा, याच्यामध्ये या विभागातील पदांना या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याचा अर्थ ही पदे पुढील काही महिने कार्यरत राहणार आहेत, जे आगामी भरती प्रक्रियेच्या दृष्टीने सकारात्मक संकेत आहेत। आता आपण पदांचा तपशील पाहूया। तक्ता तुम्ही समोर पाहू शकता। पदांचे नाव आणि एकूण पदे पाहूया। तर याच्यामध्ये सहनियंत्रक वैधमापनशास्त्र 2 पदे, उपनियंत्रक वैधमापनशास्त्र 9 पदे, पर्सनल असिस्टंटची 1 पद, सुपरिटेंडंटची 2 पदे, इन्स्पेक्टरची 56 पदे, सिनियर क्लर्कची 2 पदे, क्लर्क टायपिस्टची 13 पदे, लॅब असिस्टंट 2 पदे, फील्ड असिस्टंटची 45 पदे देण्यात आलेली आहेत आणि वाहन चालकची 2 पदे तसेच सिपाहीची 12 पदे अशी एकूण 46 पदे याच्यात देण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचे निरीक्षण जर आपण केले तर तुम्ही पाहू शकता की निरीक्षकची 56 पदे आणि क्षेत्र सहाय्यक 45 पदे यांमध्ये सर्वाधिक जागा आहेत। ही पदे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहेत। वाहन चालक आणि शिपाई ही पदे जरी मृत संवर्गात असली तरी ती सध्या कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर बघा, या अपडेटचा विद्यार्थ्यांना फायदा काय असा प्रश्न पडतो। सर्वप्रथम विभागाची सक्रियता। शासनाने या पदांना मुदतवाढ दिलेली आहे, याचा अर्थ असा की विभागात कामाचा ओघ सुरू आहे आणि भविष्यात यातील रिक्त जागांसाठी जाहिरात येण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही म्हणजे पुढे तुम्हाला याची जाहिरात पाहायला भेटू शकते। यामध्ये अस्थायी पदे असली तरी सरकारी कामकाजात त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देऊन पुढे कायम केले जाते आणि नवीन भरती होईपर्यंत ती भरली जातात। म्हणजे याच्यात अस्थायी पदांसाठी सुद्धा जे आहे मेन्शन देण्यात आलेलं आहे, म्हणजे टेम्पररी जे पोस्ट असतात त्यांची सुद्धा जे आहे माहिती देण्यात आलेली आहे। तिसरं आहे हे डॉक्युमेंट पूजा मानकर जे अवर सचिव आहेत यांच्याद्वारे डिजिटल स्वाक्षरीत हे देण्यात आलेले आहे, त्यामुळे हे पूर्णपणे अधिकृत आहे। तर मित्रांनो, हे होते वैधमापनशास्त्र विभागातील 146 पदांच्या मुदतवाढीबद्दलचे सविस्तर अपडेट। याच्याबद्दल भविष्यामध्ये जे काही पदभरतीबाबत किंवा तुमच्यासाठी जेही महत्त्वाची माहिती जर समोर आली तर मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल। जर तुम्हाला या पदांच्या पात्रता किंवा परीक्षेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तोही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आणि शासनाच्या निर्णयांच्या सोप्या विश्लेषणासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।